मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार कॅप्टन अभिजित अडसूळ यांचा प्रचार दौरा हा अंजनगाव तालुका दर्यापूर तालुका सुरू आहे। एकूणच या दर्यापूर तालुक्यामध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टीमध्ये संभ्रमची स्थिती होती, एक बंडखोर उमेदवाराने इथे आपले नामांकन दाखल करून येथे भाजपाचे उमेदवार जे विभाजित करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्याच्यामध्ये ते यशस्वी ठरले नाही। आज माजी पालकमंत्री प्रवीण पोटे आणि माजी ज्या जिल्ह्याच्या भाजपा जिल्हाध्यक्ष निवेदिताताई चौधरी येथे आलेले आहेत। त्यांनी आज बूथ प्रमुखांचा आणि भाजपा पदाधिकाऱ्यांचा, माजी नगरसेवकांचा इथे मेळावा घेतला आणि यामध्ये एक मताने कॅप्टन अभिजित अडसूळला निवडून आणून या प्रकारचं मत व्यक्त केलं आहे। कॅप्टन साहेब, काय झालं आहे? एकूणच जो संभ्रम होता तो कुठेतरी आता दूर झाला असा मला वाटत नाही कुठे संभ्रम होता। आज लोक ज्या पद्धतीने पाण्यामध्ये दगड मारला की थोडे तरंग उठतात, थोड्या वेळासाठी पुन्हा पाणी स्थिर होते। आमची परिस्थिती या जिल्ह्याच्या मतदारसंघाची जर आपण पाहिली तर थोडा वेळ फॉर्म भरला, हे भरलं, ते झालं, असं झालं, तसं झालं, या चर्चांना उधाण आलं, तर ते सगळं शांत झालं आहे। दूध का दूध, पाणी का पाणी झालेलं आहे। जनतेला कळलेलं आहे महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचा कॅप्टन अभिजित अडसूळ, ज्या ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब सभा घेतात त्या ठिकाणी जनतेला फक्त आश्वासन नाही, वचन देऊन जातात की कॅप्टन अभिजित अडसूळ जे सांगेल ती कामं मी करेन। आणि अभिजित अडसूळनी या 6 महिन्यामध्ये जी 100 करोडची कामं केलेली आहेत ही देखील माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितली। याचा अर्थ कुठेतरी जनतेच्याही लक्षात येतो, 6 महिन्यामध्ये जो एखादा आमदार असताना देखील कोणी एवढं करू शकत नाही जी कामं अभिजित अडसूळनी केलेली आहेत। याचा अर्थ भविष्यामध्ये नक्कीच महायुतीचं सरकार येणार, यामध्ये दुमत नाही। आणि त्यामुळे अभिजित अडसूळ जर त्या ठिकाणी असला तर नक्कीच जनतेची विकासाची कामं होतील, हे जनतेला सुद्धा चांगल्या पद्धतीने माहिती आहे। आणि त्यामुळे आज जनतेचा कौल हा पूर्णपणे शिवसेना आणि महायुतीकडे आहे, त्याशिवाय कोणाकडेही नाही। या दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघाचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, जे 2009 पासून 2014ची आपली जी कारकीर्द गेली तेव्हा विकासात्मक काम झाले, नंतर मग कुठंतरी ब्रेक लागला आणि आपल्याला वाटते आता ती मला पूर्णत्वास न्यायची आहे। नक्कीच 2009 ते 2014 जे मी काम केलं होतं त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरातल्या कानाकोपऱ्यामध्ये माझी कामं मी दिली होती, विकासाची कामं केली होती। त्यावेळी तीर्थक्षेत्र ब दर्जाच्या मुरादेवीला दिला होता, त्यावेळी मी क्रीडा संकुल दर्यापूरला बनवलं होतं, त्यावेळी मी जवळ्याला ज्या ठिकाणी 3 मुलं वाहून गेली त्या ठिकाणी 2 करोड 15 लाखाचा पूल त्यावेळी दिला होता। म्हणजे अशा पद्धतीची कामं जी जनतेला गरजेची आहेत ती सगळी केलेली होती। बांधण रस्ते दिलेले होते, मोठमोठे PM फंडातली कामं त्या ठिकाणी रस्ते देण्याचं काम केलं होतं आणि आज देखील आमदार नसताना मी ही कामं करतो आणि भविष्यातही नक्कीच त्या ठिकाणी अंजनगावची सूतगिरणी सुरू करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी 18 करोड सरकारतर्फे भांडवल हे ऑलरेडी मंजूर करून घेतलेलं आहे। 5000 मुलांना रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। त्या ठिकाणी अंजनगावला क्रीडा संकुल आम्ही आणतो, जे बारीक समाजाचं संत रूपलाल महाराज त्यांना सगळ्यात जास्त मानलं जातं, त्यांचं इंटरनॅशनल लेवलचं स्मारक उभारण्याचा माझा संकल्प आहे। आणि एवढंच नाही तर जे महामंडळसुद्धा त्यांच्या नावाने सुरू केले गेले आहे, ती उपकंपनी आहे, त्यालासुद्धा पूर्ण महामंडळ म्हणून त्याची महामंडळ तयार करून घेण्यात हे सुद्धा मी माननीय मुख्यमंत्री त्या दिवशी सगळ्यांसमोर सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्याला 100% जे अभिजित अडसूळ मागेल ते मी देईन। त्याचप्रमाणे दर्यापूरची सुद्धा सूतगिरणी चालू करणं हा सुद्धा मोठा विषय त्या ठिकाणी आहे। अशाच पद्धतीचे फूड प्रोसेसिंग युनिट असो किंवा या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या शेतमालानुसार त्या ठिकाणी शेतकऱ्यांना हमीभाव माननीय मुख्यमंत्री स्वतः सांगितलं 8,500 त्या ठिकाणी हमीभाव दिला जाणार, त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आणि अजून ज्या योजना आहेत तर त्या आमच्या महिलांसाठी असतील, युवकांसाठी असतील किंवा शेतकऱ्यांसाठी असतील, त्या सगळ्या राबवण्याचं काम सरकारमार्फत अभिजित अडसूळ एक लोकांचा सेवक म्हणून, आमदार म्हणून मी करेन। एकीकडे बंडखोर उमेदवार आहे, दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, तुमची लढत, तुमचा मुकाबला कोणासोबत? मी लढतीमध्ये आपण जर पाहिलं तर लढत वेगळ्याच ठिकाणी जाऊन पोचलेली आहे। तसं त्या ठिकाणी आपण पाहिलं तर वंचित बहुजनचे मला वाटतं वाकपांजर ते त्या ठिकाणी कुठेतरी लढतीमध्ये 2 नंबरला दिसतात। ते भले गॅप खूप मोठा आहे परंतु 2 नंबरला वाकपांजर, बाकीची लढाई हा 3ऱ्या क्रमांकासाठी तो ज्याचा त्याचा प्रश्न। पण जे आम्ही आज जे लढाई करतो आहोत ती नक्कीच अंकुश वाकपांजर हे स्ट्रॉंगली पुढे येताना दिसत आहेत आणि त्याच्यासमोर आमची लढाई होताना दिसते। शेवटचा आवाज जनता या ठिकाणी एक शिवसेना आणि महायुतीचा उमेदवार म्हणून येत्या 20 तारखेला आपण सर्वांनी
धनुष्यबाणा या चिन्हावर 1 नंबरचं बटन दाबून मला जास्तीत जास्त मताने विजयी करावा आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं आज 3-4 दिवस आहे आपण खरोखर विचार करावा कुठला उमेदवार हा आपल्याला भविष्यामध्ये चांगला ठरू शकतो, कुठला उमेदवार आपली कामं लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि या मतदारसंघाचा विकास करू शकतो. या मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचं व्हिजन कॅप्टन अभिजित अडसूळने व्यक्त केलं आहे आणि विशेष म्हणजे इथे सूतगिरणी चालू करून 5,000 युवकांना रोजगार देण्याचा जो संकल्प इथे घेतला आहे त्याला कुठेतरी त्यासाठी काम करायचं आहे. मुख्यमंत्र्यांकडून 100 कोटीचा निधी या आपल्या दर्यापूर मतदारसंघासाठी इथे आणण्याचं त्यांनी काम केलं आहे आणि विशेष म्हणजे येथील माजी बंडखोर आमदार आणि महाविकास आघाडीचा उमेदवार हा कुठेही माझ्यासोबत रेसमध्ये नाही. माझा मुकाबला हा वाघपाझरसोबत आहे आणि माझी लढत होणार येणाऱ्या 23 तारखेला विजयाचा गुलाल हा महायुती सरकारचा राहील. मी कॅमेरा पर्सन श्लोकसोबत नितेश किल्लेदार, सिटी न्यूज दर्यापूर.